हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. मित्रांनो, सध्या आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही विचार ऐकतोय. महात्मा फुले यांची 11 एप्रिलला जयंती असते. त्यानिमित्ताने आपण त्यांचे काही विचार ऐकतो आहे. चला तर मग ऐकूया महात्मा फुले यांचा एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जाणार नाही. तर मित्रांनो, हे होतं आजचं विचार. आता आपण दिनविशेष हे सत्र ऐकणार आहोत. दिनविशेष या सत्रात आपण जन्म, मृत्यू, काही महत्त्वाच्या घडलेल्या घटना आणि अशा घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो. चला तर मग 8 एप्रिलचं दिनविशेष जाणून घेऊया. म्हणजेच काय तर आजच्या दिवसाची विशेष गोष्ट काय आहे याविषयीची माहिती घेऊया. 8 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय रोमानी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय रोमानी दिन हा रोमानी संस्कृती साजरा करण्यासाठी आणि रोमानी जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यांविषयी जागरूकता वाढविण्याचा दिवस आहे. चला तर मग मित्रांनो, आता आपण आजच्या दिवशी घडलेल्या विशेष घटनांचा आढावा घेऊया. आजच्याच दिवशी 1838 साली द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून 15 दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोहोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट होती. आजच्याच दिवशी 1906 साली अल्झायमरच्या आजाराचे निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एक्स्टे डिटर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 16 मे 1850 रोजी झाला होता. अल्झायमर आजाराविषयी सांगायचं झाल्यास, अल्झायमर डिसीज हा एक मेंदूचा आजार आहे. हा मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो आणि कालांतराने गंभीर होतो. अल्झायमर डिसीज म्हणजेच विसरण्याचा आजार. याचे नाव ॲलाइस अल्झायमरवरून ठेवले. त्यानेच सर्वात अगोदर या रोगाचे विवरण केले होते. या आजाराच्या लक्षणात स्मरणशक्ती नष्ट होते, शिवाय निर्णय घेण्यात असमर्थ असणे, बोलण्यास अडचण येणे आणि यामुळे सामाजिक आणि पारिवारिक समस्यांची गंभीर स्थिती होते. आता वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1911 साली डच भौतिकशास्त्रज्ञ हाईक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला. आजच्याच दिवशी 1857च्या बंडातील स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक मंगल पांडे यांना 8 एप्रिल 1857 या दिवशी फाशीची शिक्षा देण्यात आली. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी ह्युसेन व लेफ्टनंट बॉ यांच्यावर हल्ला केला होता. त्यांचा जन्म 19 जुलै 1827 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1938 साली संयुक्त राष्ट्राचे 7वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म झाला. 1894 वंदे मातरम या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममीमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादवचंद्र चॅटर्जी यांचं निधन झालं. राजमोहन्स वाईफ ही बंकिमचंद्रांनी लिहिलेली पहिली कादंबरी आहे. ही कादंबरी इंग्रजीमधून त्यांनी लिहिली होती. त्यांचा जन्म 27 जून 1838 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1921 साली आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा या ठिकाणी केली. 1924 रोजी शिवपुत्र सिद्धरामय्या कोमल कलीमठ उर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म झाला. तत्कालीन हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली होती. कुमार गंधर्व ही पदवी ते 7 वर्षांचे असताना गुरुकुल्ल मठाचे शांतिवीर स्वामी यांनी त्यांना त्यांच्या विलक्षण गायकीबद्दल दिली होती. कुमार गंधर्व यांना 1973 साली विक्रम विश्वविद्यालयाने मानद इलिट ही पदवी प्रदान करण्यात आली. 1977 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तर 1990 साली पद्मविभूषण हा राष्ट्रीय सन्मान देऊन त्याचबरोबर संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि मध्य प्रदेश शासनाचा कालिदास पुरस्कार 1991 साली देण्यात आला. त्यांचा मृत्यू 12 जानेवारी 1992 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1928 साली नामवंत मराठी साहित्यिक स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी या कादंबऱ्यांना मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने देखील ओळखले जाते. त्यांचा मृत्यू 6 मार्च 1992 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1973 साली स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचं निधन झालं. पाब्लो पिकासो हा युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होता. पिकासो हा चित्रकलेतील त्याच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध होता. मॉडर्निझम, सुपर रिअलिझम यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते. पाब्लो पिकासो यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1881 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2013 साली ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1925 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2005 साली पोप जॉन पॉल दुसरे यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे 40 लाख लोक सहभागी झाले होते. त्यांचा मृत्यू 2 एप्रिल रोजी झाला होता. 1929 रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला. 1950 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये लियाकत नेहरू करार झाला. या करारानुसार नागरिक आपल्या संपत्तीच्या कारणास्तव देशातून ये जा करू शकतील असा निर्णय झाला. आजच्याच दिवशी 1974 साली मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचं निधन झालं. गोपाळ गोविंद फाटक उर्फ नानासाहेब फाटक हे मराठीतील एक नटश्रेष्ठ म्हणून गणले गेलेले नाट्य अभिनेते होते. त्यांचा जन्म 24 जून 1899 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1979 साली भारतीय गायक गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म झाला. 2015 साली भारतीय पत्रकार आणि लेखक जयकांत धन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1934 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1953 साली उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचं निधन झालं. त्यांनी भारताचे पहिले आधुनिक शिपयार्ड, पहिला विमानाचा कारखाना आणि प्रथम कारखाना स्थापित केला होता. त्यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1882 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे. सोबतच दिनविशेष हे सत्र तुम्हाला जर पुन्हा ऐकायचं असेल किंवा पुन्हा बघायचं असेल तर तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकतात. यावर तुम्हाला दिनविशेष पुन्हा ऐकायला आणि बघायला सुद्धा मिळू शकतो. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. उद्या पुन्हा भेटूया दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.